नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की बसायचं बसकर कसं शिवायचं। तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे आपली कॉटनची ओढणी, जे आपण वापरत नाही किंवा तशीच पडून आहे, ते कॉटनची ओढणी आपण घ्यायची आहे मैत्रिणींनो। आणि 22 इंच रुंदी आणि 22 इंच उंची घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी आकार कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। आणि आपल्याकडे जे शिल्लक कापड आहे त्याच्या साहाय्याने आपल्याला चौबाजूने गोट असा घालून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। आणि घरातील वस्तूपासून आपल्याला जे काही आपल्याला घरात लागणार आहे त्या वस्तू आपण बनवू शकतो। पायपुसणी बनवू शकतो किंवा बस्कर बनवू शकतो मैत्रिणींनो। अशा पद्धतीने तुम्ही कॉटनचे कोणतेही गाऊन असू द्या, साडी असू द्या, ओढणी असू द्या, अशी टाकून देऊ नका। त्याचा अनेक वापर असतात। आपल्याला गॅस पुसायला होऊ शकतं किंवा बस्कर होऊ शकतं किंवा पायपुसणी होऊ शकते। ज्यावेळेस आपण गॅस कट्ट्यावर स्वयंपाक करतो त्यावेळेस फरशी ही थंडी असते, त्यामुळे आपल्या पायाला वाई येऊ शकते। त्यासाठी आपल्याला स्वयंपाक करताना पायाखाली सुद्धा आपल्याला हे घेता येतं मैत्रिणी। खूप सुंदर आणि छान असं बस्कर फक्त 5 मिनिटात आपल्याला शिवून हे तयार होतं। तर तुमच्याही घरात मशीन असेल तर आणि असे कॉटनचे कापड शिल्लक असतील तर असं बस्कर नक्की तयार करा मैत्रिणींनो। खूप छान दिसतं। आपल्याला कुठेही जर नाश्त्याला बसताना, जेवायला बसताना ह्या बस्करचा खूप छान असा उपयोग होतो किंवा कोणी तर आपल्या घरात अचानक आलं तर त्यांनाही हे टाकल्यानंतर खूप छान असं हे दिसतं मैत्रिणींनो। तर अशा पद्धतीने बस्कर तुमच्याही घरात कापड असेल तर नक्की तयार करून बघा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।